आणि गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे ती शिवसेना ऑपरेशन टायगरची आणि शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरचा आजच फैसला होणार आहे। दुपारी 4 वाजता ओमराजेंची पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे आणि बैठकीनंतर ओमराजे निंबाळकर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील। ओमराजे निंबाळकर थोड्याच वेळात पुण्याहून धाराशिवला जाणार आहेत। पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर ते पहिल्यांदाच धाराशिवला जाणार आहेत आणि आज 4 वाजता ओमराजे निंबाळकर नेमका काय निर्णय घेतात, राजकीय भूमिका काय स्पष्ट करतात यावर ऑपरेशन टायगरचा फैसला होणार आहे। आपले प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके सध्या आपल्याला अधिक अपडेट देतील। अप्पासाहेब, खरं तर ओमराजे निंबाळकर ऑपरेशन टायगरमध्ये असणं हे खूप जास्त धक्कादायक होतं। त्यानंतर काल निकाल लागला आणि आज ओमराजे आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यांच्या भूमिकेवरती पुढची बरीच गणितं अवलंबून असणार आहेत। काय अपडेट्स आहेत? खरे प्रज्ञा, ऑपरेशन टायगरचा आपण विचार केला तर 6 खासदाराचं जे संख्याबळ जुळवायचंय एकनाथ शिंदेना, त्यामध्ये ओमराजे निंबाळकर ही महत्वाची कडी आहे। जर ओमराजे निंबाळकरांची भूमिका काय यावरच ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून आहे। आणि दुसरी गोष्ट आपण पाहावी लागेल की आतापर्यंत ओमराजे निंबाळकरांनी स्वतः माध्यमांपुढे येऊन त्या गोष्टीचा स्वीकार केलेला नाहीये की मी एकनाथ शिंदेसोबत जातोय किंवा मी ऑपरेशन टायगर मध्ये सहभागी आहे। वारंवार सातत्याने ते हेच सांगतायत की पवनराजे हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर मी मतदारसंघात जाईल, कार्यकर्त्यांशी संवाद साधेल आणि त्यानंतर पुढची भूमिका मांडणार आहे। खरं तर अनेक संकेत मिळत आहेत की ओमराजे निंबाळकर हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत जात आहेत, मात्र अधिकृत जी घोषणा होईल ती आज होईल। आज ओमराजे निंबाळकर हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदा धाराशिवमध्ये येत आहेत। धाराशिवमध्ये आल्यानंतर ते त्यांच्या मूळ गावी गोवर्धनवाडी येथे जातील। जिल्हाभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना 4 वाजता बैठकीचं निमंत्रण दिलेलं आहे आणि पदाधिकाऱ्यांबरोबर जो संवाद साधला जाईल त्यानंतरच ओमराजे त्यांची अधिकृत भूमिका मांडतील। आता ओमराजेंची भूमिका काय असणार यावरच ऑपरेशन टायगरचं भवितव्य अवलंबून आहे। त्यामुळे आज त्या ऑपरेशन टायगरचा फैसला होणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। प्रज्ञा, निश्चित अप्पासाहेब, या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।